एकरी 1.5 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. 1.5 कोटी. तरीही काही शेतकऱ्यांनी जमीन द्यायला तयार नाहीयेत आणि इथूनच सुरू होतो तो पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा खरा प्रश्न. हा खरंच पुण्याच्या विकासाचा गेम चेंजर आहे का, की शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय ज्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील? एका बाजूला आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंतवणूक, रोजगार आणि ग्लोबल पुण्याचं स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला आहे जमीन, ओळख आणि भविष्यातील अनिश्चितता. मग नेमकं खरं काय बरं? पुरंदरमध्ये चाललंय तरी काय? चला, सगळ्या बाजूने आपण आज समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. पुणे देशातील वेगाने वाढणारं शहर. IT, उद्योग, शिक्षण, स्टार्टअप सगळ्या क्षेत्रात पुण्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण या वेगवान विकासाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न वारंवार पुढे येतो. तो म्हणजे पुण्याला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडणारी पायाभूत सुविधा पुरेशी आहे का? आणि याच प्रश्नातनं पुढे आला तो एक मोठा प्रकल्प, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुण्याच्या दक्षिण पूर्व दिशेला सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात हा ग्रीनफील्ड विमानतळ प्रस्तावित आहे. जवळपास 2800 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या प्रकल्पासाठी लागणार आहे. अनेक वर्षापासून पुण्यासाठी पर्यायी विमानतळाच्या शोधात चाकण असेल, राजगुरुनगर अशा अनेक ठिकाणांचा विचार झाला. पण तांत्रिक आणि पर्यावरणीय अडचणींमुळे ते पर्याय बाद झाले. अखेरीस पुरंदर हा पर्याय पुढे आला. सरकारच्या दृष्टीने पाहिलं तर हा प्रकल्प पुण्याच्या वाढत्या गरजांचा नैसर्गिक पुढचा टप्पा आहे. सध्याचं विमानतळ मर्यादित क्षमतेचं आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आणि विस्ताराची क्षमता यावर मर्यादा आहेत. त्यामुळं स्वतंत्र पूर्ण क्षमतेचा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणं आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. या प्रकल्पामुळे जे आहे ते प्रवासी वाहतूक वाढेल, उद्योगांना थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळेल, लॉजिस्टिक्स आणि कार्गो क्षेत्राला चालना मिळणार आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय बरं का. रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढ आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास हे संभाव्य फायदे देखील यावेळी अधोरेखित करण्यात आलेत. मात्र या चित्राची दुसरी देखील बाजू तितकीच महत्वाची आहे आणि ती लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे भूसंपादन. या प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन लागणार आहे आणि त्यात स्थानिक शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय केवळ विकासाचा नाही, तर त्यांच्या आयुष्याशी, उपजीविकेशी आणि ओळखीशी निगडीत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मोबदल्याचे विविध प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातला सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे काही भागांमध्ये शेतकऱ्यांना एकरी 1.5 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकतो, अशी शक्यता आता व्यक्त केली जाते आणि मिळणार देखील आहे. तुमचं यासोबतच रेडी रेकनर पेक्षा जास्त दर, पुनर्वसन पॅकेज आणि नोकरीत प्राधान्य यासारख्या बाबींचा देखील उल्लेख केला जातोय. काही अहवालानुसार मोठ्या टक्केवारीत शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी सहमती दिल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच मोबदला आणि भविष्यातील संधी याकडे सकारात्मकतेने पाहणारा एक गट आहे. पण सर्वांची भूमिका काही सारखी नाही. काही शेतकरी मोबदल्याबाबत समाधान व्यक्त करतात. त्यांना वाटतं की शेतीतून मिळणाऱ्या अनिश्चित उत्पन्नाच्या तुलनेत एकर कमी मोठी रक्कम आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता देऊ शकते. तर काही शेतकरी मात्र वेगळी चिंता व्यक्त करतायत. त्यांच्या मते जमीन ही फक्त पैशात मोजता येणारी गोष्ट नाही, ती पिढ्यानपिढ्यांची मालमत्ता आहे. एकदा जमीन गेली की ती परत मिळणार नाही. आज मिळणारा 1.5 कोटींचा मोबदला जो आहे तो भविष्यातील वाढत्या जमिनींच्या किमतीच्या तुलनेत पुरेसा ठरेल का, असा प्रश्न देखील उपस्थित करतायत शेतकरी. तसंच मोबदल्याबरोबर दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, पुनर्वसन किती प्रभावी असेल आणि पुढील पिढ्यांसाठी स्थिर उत्पन्नाचे पर्याय काय असतील, याबाबत काही शंका अजून देखील आहेत. या चर्चेत आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण. पुरंदर परिसर हा डोंगराळ आणि शेती प्रधान आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यास नैसर्गिक रचनेवर परिणाम होऊ शकतो. जमिनीचं सपाटीकरण, झाडांची तोड, जलस्रोतांवर ताण हे संभाव्य परिणाम म्हणून मानले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते विकास आवश्यक आहे, पण तो पर्यावरणीय संतुलन राखूनच व्हायला हवा. पर्यावरणीय मंजुरी, प्रभाव अभ्यास आणि त्यानुसार उपाययोजना हे सगळं काटेकोरपणे राबवलं गेलं पाहिजे. आर्थिक बाजू ही तितकीच महत्वाची आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभारला जातोय. भूसंपादनासाठी हजारो कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दीर्घकालीन फायद्यांच्या तुलनेत खर्च किती न्याय्य आहे यावर देखील चर्चा होते. म्हणजेच पुरंदर विमानतळ प्रकल्प हा केवळ विकासाचा किंवा केवळ विरोधाचा विषय नाही, तो एक संतुलन साधण्याचा प्रश्न आहे. एका बाजूला कनेक्टिव्हिटी, गुंतवणूक आणि रोजगार, तर दुसऱ्या बाजूला आहे जमीन, ओळख आणि पर्यावरण. शेवटी हा प्रकल्प यशस्वी होणार की नाही हे केवळ त्याच्या उभारणीवर अवलंबून नाही,
तर तो कसा उभारला जातो यावर देखील अवलंबून आहे. शेतकऱ्यांना दिलेला मोबदला, ज्यात एकरी 1.5 कोटींची चर्चा आहे, तो केवळ आकडा न राहता त्यांच्या आयुष्याला स्थैर्य देतोय का? पर्यावरणीय परिणाम ते केवळ कागदावर मर्यादित राहतात का, की प्रत्यक्षात देखील लक्ष दिलं जाईल? आणि विकास तो सर्वांना सोबत घेऊन होतो का? हे सगळं ठरवेल पुरंदर विमानतळ प्रकल्प खरंच गेम चेंजर ठरेल, की एक वादग्रस्त उदाहरण म्हणून बनून राहील. यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.